नमस्कार, मायबोली ब्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माणूस माझे नाव, माणूस माझे नाव, 10 दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव, या कवितेच्या ओळी लिहिल्या आहेत थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी. बाबा आमटे यांनी या कवितेच्या ओळींचा खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यातही आपल्याला अर्थ समजावून सांगितला. कसा तर त्यांनी केलेलं श्रमदान, त्यांनी केलेलं समाजसेवा, खास करून कुष्ठरोग्यांसाठी, आणि त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन उभारून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचीही ताकद दिली आणि सहकार्य केलं. ज्या एक्झिबिशनला आपण भेट देत आहोत, देशस्थ ऋग्वेदी संघातर्फे बनवलेलं हे एक्झिबिशन, तिथे आनंदवन या संस्थेतर्फे एक स्टॉल आहे आणि या स्टॉलवरती आपल्याला आनंदवन आणि थोर समाजसेवक बाबा आमटे यांबद्दल अधिक माहिती मिळाली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या एक्झिबिशनमध्ये विविध वस्तू, विविध नवउद्योजक यांचीही माहिती तुम्हाला मिळेल. 9, 10, 11 फेब्रुवारी असे 3 दिवस हे एक्झिबिशन आहे विलेपार्ले पूर्व येथे, सकाळी 11 ते रात्री 9. जरूर भेट द्या. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. तेव्हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. चला तर मग. आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर दाणी सर. अध्यक्ष आहे बाई, कार्याध्यक्ष बाजूला आहे. अध्यक्ष बाजूला सांगा दोन शब्द. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ विलेपार्ले तर्फे उपयोगी वस्तूंचे उपयोगी वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आलेलं आहे. आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला आणि इथे सुद्धा तुमच्या बिझनेसला चांगला प्रतिसाद मिळेल अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. गॉडग्रेस आपल्याकडे फुटबॉल आतापर्यंत छान आलेला आहे, पुढेही असंच राहील. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. टेक्नो शॉपी. नमस्कार सर. नमस्कार. बोला. टेक्नो शॉपी या स्टॉलचं नाव आहे, काय सांगाल? आणि आम्हाला इथे किड्स रिलेटेड बुक्स बघायला मिळत आहेत. तर टेक्नो शॉपी हा कन्सेप्ट असा आहे की कंझ्युमर करता जास्तीत जास्त माहिती, कमीत कमी खर्च, जे 5 मोठी प्रॉडक्ट आहेत. पहिलं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये ऑगमेंटेड रियालिटी वापरून मुलांना स्पेलिंग आणि 2 भाषा त्या गोष्टीचं नाव कळतं. आता याच्यामध्ये ही राजहंस आहे. आता याच्यावरती जर मी माझं ॲप धरलं तर हा पक्षी आवाज काढतो, वर येतो. 3 डायमेन्शन बघितल्यासारखं मोबाईलचं पुस्तक आहे A to Z. आणि असं तिसरं पुस्तक आमचं मॅथचं आहे. पण ते मुलांना जरा चांगला अनुभव येतो आणि मोबाईलचा कन्स्ट्रक्टिव्ह वापर होतो. बरोबर. दुसरं आमचं प्रॉडक्ट आहे लोकॅलिटी 360/पार्ले. हे सर्व व्यावसायिक, दुकानदार आणि सर्व्हिस देणारे, आणि त्याचे बरेच घरगुती बायका ज्या कामं करून सामान विकतात, त्यांची 365 दिवस जाहिरात त्यांना करता येते. आणि 4 भाषांच्या मध्ये ते ऑप्शन कन्झ्युमरला आहे. मराठी, हिंदी, गुजराती, इंग्लिशमध्ये जाहिरात बघू शकतात डायरेक्ट. तिसरं आमचं प्रॉडक्ट आहे ऑल इन वन मीडिया, की सध्या मोबाईलवरती आपण
आपली करमणूक आणि माहिती आपण व्हिडिओ, ऑडिओ आणि टेक्स्टमध्ये घेतो. पण मोबाईलमध्ये किंवा टी व्हीवरती हे सगळं स्कॅटर्ड फॉर्मॅटमध्ये आहे. अच्छा, आणि लोकांना प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ॲप डाउनलोड करायला, ब्राउझिंग करायला. बरोबर आहे. त्यापेक्षा सिंगल ॲप घेऊन आतमध्ये तुम्ही तुमचा मेनू सेट करा. मला ही 10 चॅनल बघायची आहे, मला FM मराठीची गाणी ऐकायची आहेत लंडनला. आणि मोबाईल इंटरकॉम म्हणून आम्ही नवीन एक प्रॉडक्ट काढले आहे, हाऊसिंग सोसायटी करता आणि छोट्या बिझनेस करता. अच्छा, त्याच्याकरता एक मोबाईल ॲप, हे व्हॉट्सॲपची सुधारित आवृत्ती आहे. ज्याच्यामध्ये ऑडिओ व्हिडिओ त्यांना बघता येतो, गेटला आलेला माणूस कळतो. चौथा प्रॉडक्ट आहे अल्कलाईन वॉटर, जे डिटॉक्सिफिकेशन करता लोकांना उपयोगाचं आहे. अच्छा. असे आम्ही बरेच वेगवेगळे प्रयोग करतो आहोत. आशा आहे की लोकांना आवडतील. नक्कीच. आणि तुमचा जो नंबर मला दिसला होता तो मी या स्क्रीनवरती ॲड करते. 8108981089. निम्मा लक्षात ठेवला की काम झालं. हो हो, दोन्ही ठेवायची गरज नाही. थँक्यू. थँक्यू फॉर युअर टाईम. धन्यवाद. नमस्कार मॅम. नमस्कार. तुमच्या स्टॉलवरती आम्हाला बरंचसं कॉटन आणि बाटिकमध्ये बघायला मिळत आहे. हां, आम्ही ॲक्च्युली बाटिकचे होलसेलर आहोत. अच्छा. अनुदीप आमच्या कंपनीचं नाव आहे. हां. तुम्हाला प्युअर कॉटन बाटिक बेडशीट, जयपुरी बेडशीट, कॉटन बाटिक साडीज, ड्रेस मटेरियल, गाऊन्स, नाईट गाऊन, शॉर्ट गाऊन्स, त्याच्यानंतर नाईट ड्रेसेस, कॉटन कफ्तान, शॉर्ट्स आणि हे मिडी वगैरे, आणि त्याच्या अलावा दिवाण सेट आणि हे सोफा हायलायटर, हे अशा सगळ्या वस्तू आमच्याकडे असतात. हे असं 5 पीसचा सेट असतो. याच्यामध्ये 2 कुशन असतात. अच्छा, अशा वेगवेगळ्या. हां, याची थीम असते, म्हणजे वेगळ्या वेगळ्या थीमचे. जसं हा बेबी एलिफंट, 2 कुशन येणार आणि या थीमवर बेस्ड असे 3 कुशन कवर्स येणार. अच्छा, कुशन कवर्स. कुशन कवर्स अशी वेगवेगळी कुशन कवर्स पण येणार आहे. सेम हे लेंटर्न थीममध्ये आहे. त्याच्यात 2 लेंटर्न आहे आणि त्या थीमवर त्याचे 3 कुशन कवर असतात. कुशन कवर्स. हां, हा सेट पडतो 1500ला. 1500ला. आणि हे जूट आहे आणि हे सॅटिन आहे. होम वॉशेबल आहे. हे ऑलरेडी स्टफ्ड आहे. ह्याला व्हॅक्यूमने क्लीन करू. ओके. मला कस्टमाइज वगैरे करून हवं असेल तरी पण देतात. आमच्याकडे ठरलेलेच डिझाईन्स अवेलेबल आहेत. दे कॅन सिलेक्ट फ्रॉम दोज डिझाईन्स आणि मग ते घरपोच पण त्यांच्या मिळू शकतं. शिपिंग एक्स्ट्रा लागेल त्याच्यासाठी. बेडशीट्स आमच्याकडे जयपुरी आणि बाटिक प्युअर कॉटनमध्ये आहे. डबल बेडशीट 850ला आहेत आम्हाला. कुठलेही बाटिक घ्या. बाटिक. सिंगल बेडशीट्स आहेत, किंग साईज बेडशीट्स आहेत. देन बाटिकमध्ये साड्या आहेत. हां, त्यांची काय रेंज आहे? ही 690ची आहेत विथ ब्लाऊज पीस. विथ ब्लाऊज पीस 690. मशीनमध्ये वॉश करू शकतो. कलर जाणार नाही, गोळे येणार नाही. नंतर आमचा मोस्ट पॉप्युलर आयटम हा आहे प्लाझो बाटिक प्रिंट मोडाल कॉटन प्लाझो. याच्या दोन्ही बाजूला झिप पॉकेट आहे. अच्छा, झिप पॉकेट पण आहे. आणि याची काय प्राइस आहे? याची 600 प्राइस आहे. उन्हात चालताना पाय दिसवायचा हां, शेप मेन तेच आहे, म्हणजे ट्रान्सपरंट नाही आहे. दिस इज नॉट रेयॉन, दिस इज मोडाल कॉटन. आणि ह्याच थीम स्पेसिफिकेशनमध्ये शॉर्ट्स आहेत घरात घालण्यासाठी. याची काय प्राइस आहे? याची 350. याची सुंदर सुंदर आहे यांच्याकडे बाटिकचं कलेक्शन. तर तुम्ही नक्की भेट द्या. आपल्याकडे आजचा दिवस पण आहे, उद्याचा पण आहे, परवाचा पण आहे. 3 दिवस आहे. CY. धन्यवाद मॅम. धन्यवाद. हॅलो मॅम. हाय. हॅलो. तुमच्या स्टॉलवरती आम्हाला खूप सुंदर सुंदर अँटिक असे ज्वेलरी आयटम्स दिसत आहेत. काय सांगाल, तुम्ही स्वतः डिझाईन करता? हो मॅम, ह्यातले काही डिझाईन्स मी स्वतः बनवते आणि काही बनवून घेते. आपल्याकडे स्टोन्स, क्रिस्टल्स, फॅसेटेड ग्लास, शेल्स, फॉसिल्स ह्या सगळ्या युनिक आयटम्सपासून बनलेले ज्वेलरी ठेवतो आपण. आणि मागे हे दिसतात ह्या विंटेज ज्वेलरी सेट्स आहेत. आजकाल जी प्लेन साड्यांची फॅशन वगैरे आलेली आहे. आणि काय याची रेंज काय आहे? साधारण 220 आणि 380 पर्यंत जातात. 220 पासून सुरू होतात 340 ते 80 पर्यंत, डिपेंडिंग ऑन किती क्रिस्टल्स आहेत, किती हेवी पीसेस आहेत त्या हिशोबाने. त्याच्यावर तुम्ही काय दाखवाल आम्हाला आज नवीन युनिक असं? युनिक आयटम हा दाखवते मॅम. हे फॉसिल आहे. हे डायनोसॉर्सच्या टाईमपासूनचं अवेलेबल फॉसिल. ह्याला म्हणतात अमोनाईट फॉसिल. हे तुम्हाला दिसेल, अगदी नॅचरल हे असं फॉसिल आहे.
आणि ह्याची आपण ज्वेलरी बनवली आहे. अच्छा. आणि काय प्राइस आहे त्याची? ह्याची प्राइस आहे 720 रुपये. 720. आणि हा मूनस्टोन आहे, फॅसेटेड मूनस्टोन. तर ह्याच्यात एक ब्लू कलरची अशी शाईन दिसेल आपल्याला. ही नॅचरल शाईन असते. अच्छा. तर ही पण म्हणजे हे पण एक नॅचरल स्टोन आहे आणि त्याचे आपण ज्वेलरी बनवली. या बाजूला आपल्याला बघायला मिळतं आहे बरेचसे सुंदर सुंदर डिझाईन्स. याबद्दल काय सांगाल? काय रेंज आहे? आणि मॅम 520 पासून रेंज आहे ह्यांची. सगळे स्टोन्स, बेसिकली सगळे स्टोन्स आहेत आणि स्टोन्सनी बनवलेले लॉकेट्स आणि नेकलेसेस आहेत. काही यातले विथ इयरिंग्स येतात आणि काहींसाठी आपण हे टॉपसारखे इयरिंग्स जे आहेत स्टड्स, हे स्टड्स घेऊ शकतो. ह्याची स्टार्टिंग प्राइस 220 पासून 320 पर्यंत. मोठे जे आहेत 320. आणि हे जे हँडमेड इयरिंग्स आहेत. हे थोडं ज्या यंग मुली वगैरे काही येतात त्यांच्यासाठी ह्या 120 पासून स्टार्ट होतात. 120 हँडमेड लॉकेट्स आहेत आणि ह्याच्याबरोबर इयरिंग्स पण येतात. ओके. हे वेगवेगळे, आता हे क्रिस्टल ह्याचे आहेत, ग्लास, आणि हे स्टोन आहे. मग हे वुडन बीड्स जे आहेत. अच्छा. हे वुडन बीड्स आहेत आणि स्टोन्स आहेत. मग ह्यातले काही हे असे 2 पदरी पण आपण बनवलेले आहेत. हे पण कार्निलियन स्टोनचं आहे. अच्छा. असं म्हणजे वेगवेगळे आपल्या साड्यांवरती वगैरे घालता येतील असे वेगवेगळ्या कॉन्सेप्टमध्ये आपण बनवलेले आहेत लॉकेट्ससह. आणि हे ज्या थोड्या यंग एजच्या मुली ज्यांना टॉप्सवर, ड्रेसेसवर वगैरे घालायचे, तर हे ॲमेझोनाईट नावाचा एक स्टोन आहे, त्याचा आहे. ह्याच्यामध्ये असे विविध प्रकारचे कलर्स आणि हे आहेत, वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. हे साड्यांवर किंवा ड्रेसेसवर घालायला स्टोन बेस्ड आहे. खूपच सुंदर दिसत आहे ते, एकदम मल्टी कलरमध्ये. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुमचा नंबर मी स्क्रीनवरती ॲड केलेला आहे. थँक्यू मला. थँक्यू सो मच. काही बघायचं असेल आणि तसं नक्की भेट द्या देशस्थ रुक्वेदी सेंटर. नक्की या. मोस्ट वेलकम आमच्या स्टॉलवर. प्राइसेस पण अगदी कमी आहेत. खूप जास्त प्राइसेस लावलेले नाही आहेत आपण. तर नक्की लाभ घ्या. आम्ही खूप कमी प्राइसेसमध्ये खूप छान तुम्हाला सामान देतो. थँक्यू. या ना. थँक्यू. हॅलो मॅम. हॅलो. लव अँड लाईट. मेणबत्ती राहिलेली नाही आहे आता. तर खूप सुंदर स्वरूपात कॅन्डल्स डिझाईन केल्या जातात. या सगळ्या सॉय वॅक्स कॅन्डल्स आहेत. सो आमच्याकडे मोतीचूर लड्डू कॅन्डल्स आहेत. त्याच्यात आता सँडलवूड आणि सिनेमन क्रिस्पी म्हणून 2 अरोमाज आहेत. अच्छा. हे 2. एक सिनेमन क्रिस्पी आहे. ही ही एक सिक्रेट मेसेज कॅन्डल आहे जी फक्त डिस्प्लेसाठी आहे. आय विल जस्ट शो यू. लाईट करून ठेवते आपण, बाकी बघेपर्यंत तो मेसेज डिस्प्ले होईल. अरे वा. ओके. नंतर हे डोबोल्स आहेत. हे पर्ल वॅक्स म्हणून एक नवीन कॉन्सेप्ट आलं आहे, ज्याची वात आपण फक्त इन्सर्ट करतो. ओके. ती लिफ्ट करतो. त्याचं पण आपण चालू करतो डेमो. ठीक आहे. ती चालू राहू दे, मी तुम्हाला दाखवते. हे सगळे सिरेमिक बोल्समधले आहेत. लव्हेंडर आहे, पिंक शॅम्पेन आहे आणि टी रोज आहे. हे कॉफी बीन्समधले आहेत, कॉफी फ्लेवरचे आहेत. हे ब्लूमिंग रोज म्हणून एक कॉन्सेप्ट आहे ज्याच्यात खूप रनिंग जातं. हे लव्हेंडर आहे, त्याच्यात पण टी रोज आहे. हे ब्लू ओशन म्हणून आमचं बेस्ट सेलर आहे यँकी जार्समध्ये. प्रीमियम कलेक्शन आहे, त्यातले हे 3 बेस्ट सेलर्स आहेत. आणि हे लस्टर म्हणजे थोडंसं प्रीमियम गिफ्टिंग पर्पजमध्ये हे जास्तीत जास्त आहे. आणि हे वॅक्स मेल्ट्स आहेत जे इसेन्शियल ऑइलनी बनलेले आहेत. ते आपल्या डिफ्युजरवर ठेवून ॲज इसेन्शियल ऑइल डिफ्युजर काम करतात. अच्छा. हे आता हे आपण ब्लो करून दाखवूया तुम्हाला. ही विझवली ना, किती शांत झाल्यावर तुम्हाला जेव्हा बंद करायचं आहे, हे फक्त विक काढून टाकायची. अच्छा. आणि ही जी वॅक्स आहे ती तशीच्या तशीच राहते. मग तुम्ही परत ही जारमध्ये भरून वापरू परत नंतर वापरू शकता. आणि हे वेगवेगळ््या शेपमध्ये तुम्ही डोबोल्स आहेत. हां, म्हणजे ज्याला टी लाईट लावायची टी लाईट लावू शकता, किंवा ही पावडर्ड वॅक्स आहे ती पण यूज करू शकता. सो हे जसं मेल्ट होत जाईल तसंच इथे मेसेज डिस्प्ले होईल. तर तुम्ही कस्टमाइजही करून घेऊ शकता यांच्याकडून, मला जो काही मेसेजेस ॲड करायचं असेल त्याप्रमाणे. सो खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे. वी आर ऑन इंस्टाग्राम. डू फॉलो अस फॉर मोर सच कॅन्डल्स. आणि तिकडे अजून व्हरायटी येते, तुम्ही बघू शकता. तर क्रिसमस गेलं त्याच्यामध्ये क्रिसमस कलेक्शन होतं, दिवाळीच्या वेळेला दिवाळी कलेक्शन होतं.
तेव्हा अर्धन पॉट्समध्ये दियाज वगैरे बनलेले होते. म्हणजे फेस्टिवल हा, वाईज yes, तुम्ही yes, वेगवेगळा custom. आता हे सध्या व्हॅलेंटाईन कलेक्शन आहे. बरोबर. मोतीचूर ओव्हरऑल वर्षभर जातच, त्यामुळे आणि हे लक्झरीवालं पण ओव्हरऑल वर्षभर जात आणि हे नवीन कॉन्सेप्ट आहे म्हणून ते ठेवलं. आता तो मेसेज थोडा डिस्प्ले झाला आहे. नमस्कार मॅम. सुंदर सुंदर इथे आम्हाला कुर्ते दिसत आहेत आणि बरंच काही आहे. काय सांगा, सगळं कॉटनमध्ये आहे कसं? हां, मॅक्सिमम आमचं कॉटनमध्ये आहे. वनपीस आहे, कुर्तीज आहेत, कुर्ती पॅन्ट सेट्स आहेत. आमच्याकडे एमपासून 5XL पर्यंतच्या सगळ्या साईजेस अवेलेबल आहेत. आणि तुम्ही हवं तर ऑर्डर करू शकता कसंही. म्हणजे तुम्हाला मी पीस खोलून दाखवू का? हो सांग. हा आहे प्युअर कॉटनमध्ये, जो आहे 3XL साईज आहे. ही 3XLची साईज आहे. तुमच्याकडे 2 पीस पण आहेत. अच्छा, 2 पीस पण तुम्हाला पॅन्ट सेट आहे आमच्याकडे. 5XL साईज दाखवते. ही आमची 5XL साईज आहे. 5XL साईज. हे मोडाल सिल्कमध्ये. पासून होते. रेंज आहे 700 पासून स्टार्ट आहे. नंतर हा आहे 4XL कुर्ती पॅन्ट्स आहे. सगळे 2 पीस आहेत बरोबर? हां, नाही ह्या कुर्तीज आहे किंवा कुर्ती पॅन्ट सेट आहे. हा मस्लिन सिल्कमध्ये आहे. त्याची साईज पण बऱ्यापैकी मोठी आहे. हो, तो साईज 4XLला आरामात बसू शकते. जे साईज बघू. एक मिनिट, शॅडो येते ना. आणि हे जे तुम्ही इथे लावलेले आहेत हे त्याबद्दल? वन पीस आहे, कॉटनमध्ये आहे. ते प्युअर कॉटनमध्येच आहे कॉटनमध्ये त्याच्यामुळे. हा पण कॉटनमध्ये आहे. हा लिफॉन पीस आहे. त्याच्यामध्ये 4XL पर्यंत साईज आहे. नंतर तुम्ही 5XL पर्यंत आहे शॉर्ट कुर्ती. अच्छा, मोडाल याचं पण आहे सिल्कमध्ये. 5XL. हां, हे डेनिमचे स्कर्ट्स डेनिममध्ये आहे. स्कर्ट्स आहेत. डेनिमचे स्कर्ट्स पण स्कर्ट्स पण आहे. डेनिममध्ये हे वन पीस पण आहे. यंग जनरेशनसाठी असंही स्कर्ट आहे. वन पीस आहे पिकअपमध्ये वगैरे. आणि दुपट्टाच पण. हे मिरर वर्कवाला दुपट्टा आहे. मिरर वर्कवाले दुपट्टा पण प्लेन. आहे. हां, प्लेन कुठल्याही कुर्तीवर हा ॲज अ पार्टी वेअर तुम्ही घालू शकता. आणि याची काय रेंज आहे? हा 700मध्ये आहे. 700मध्ये आहे. फुल मिरर वर्क आहे. 2.5 मीटरचं कापड आहे. अच्छा, म्हणजे बऱ्यापैकी मोठा व्यवस्थित मोठा दुपट्टा आहे आणि आहे. सुंदर डिझाईन आहे. पूर्ण मिरर वर्क आहे आणि हा वेगवेगळ्या कुर्त्यांवरती जाऊ जाऊ कारण शकतो. मल्टी कलर आहे. खूपच स्क्रीनवर कोणालाही कॉन्टॅक्ट करायचा असेल तो कॉन्टॅक्ट तर करूच शकता. पण इथे पण जरूर भेट द्या. देशस्थ ऋतुवेदी संघ, सभागृह तळमजला. धन्यवाद. होममेडमध्ये काय काय आहे तुमच्याकडे? दिस इज ड्रायफ्रूट खजूर पाक. अच्छा, ड्रायफ्रूट खजूर पाक. आणि हे कितीच पॅकिंग आहे? म्हणजे पाव किलो? 260 ग्रॅम 260 रुपीज 200 ग्रॅम्स. 200 ग्रॅम आहे आणि 150 ग्रॅम आहे. 200 ग्रॅम आणि 150 ग्रॅम आहे. इकडे हे मल्टीग्रेन केक्स आहे. अच्छा, हे छोटे छोटे विथ नो रिफाईंड शुगर. Refined रिफाईंड शुगर विथ जॅगरी आहे. आणि बघायला मिळते ब्राउनीज आहे. होममेड आहे. हां, सगळं होममेड आहे. अच्छा, ते सुद्धा गुळातलेच हां, आहे. गुळातलेच आहे. सगळे. हां, हे मेथी डिंक लाडू आणि मेथी डिंक लाडू हां, आणि डिंक मेथी लाडू. डिंक लाडू आणि मेथी. आणि ह्याची काय कॉस्ट आहे? ह्याची 160 फॉर पॅक ऑफ 5. अच्छा, पॅक ऑफ 5 For 160. आणि यांचं पण तेच आहे का? सेम सेम आहे. आणि होममेड न्यूट्री लड्डूज. न्यूट्री लड्डूज हे आमचं ब्रँड आहे. अच्छा, न्यूट्री लड्डूज. आणि म्हणजे तुमच्याकडे अजून पण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत? ऑर्डर्स घेतो. अच्छा, ते कोणते कोणते असतील ते पण सांगाल? बेसन झाले आपले, नाचणीचे 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 झाले. मखाणाचे हां, हां. असतात आणि डिफरंट व्हरायटी. Different. आणि अजून- व्हेन यू कॉन्टॅक्ट. ओके. आणि त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी हा आहे नंबर जो स्क्रीनवरती दिसतोय. अनघा पाटील आणि प्रीतीम पारकर. आणि अनघा पाटील यांचा हा नंबर आहे. यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. तुमचं स्टॉल नंबर काय आहे? C5. धन्यवाद मॅम. थँक्यू. आणि आता आपण याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार.
थोडी आम्हाला ह्याबद्दल माहिती सांगा, कारण हे फर्स्ट टाईम मी असा स्टॉल बघते आहे जिथे आणि प्रात्यक्षिकही बघायला मिळतं आहे की इथे अमेझिंग मसाज. काय सांगाल तुम्ही, म्हणजे कसं काय ह्यांना ट्रेनिंग कसं दिलं गेलं आहे किंवा? आम्ही हे तिघं पण ब्लाइंड आहोत. अच्छा. ब्लाइंड स्कूलमधून आम्हाला प्रशिक्षण दिलेलं आहे. हां. चांगले डॉक्टर तज्ज्ञ येतात त्यांच्याकडून. अच्छा. हां. आणि नंतर मग हे आम्हाला प्लॅटफॉर्म म्हणून ते आम्ही स्वतःचा धंदा आम्ही स्वतः करतो. अच्छा, तुम्ही स्वतःला तुम्हालाही काम मिळण्यासाठी म्हणून तुम्ही याच्यामध्ये सर्टिफिकेशन घेतलेलं आहे. हो. अच्छा. आणि मग हे जे असे एक्झिबिशन वगैरे असतात तिथे आम्ही फूट मसाज, हेड मसाज, बॅक मसाज, कास्यवाटी याचा अरे वा. प्रयोग करतो. अच्छा. आणि नंतर मग इथे फक्त 15-20 मिनटाचं आम्ही करतो. नंतर चांगलं वाटलं तर आम्ही घरी येऊन तुम्हाला फुल बॉडी मसाज, देऊ ऑइल शकतो. मसाज वगैरे देतो. आणि इथे तुमचा कॉन्टॅक्ट नंबरही दिलेला आहे, जयवंत ढोके. त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, बरोबर आहे ना? पण इथे तुम्हाला जर एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्ही नक्कीच या एक्झिबिशनमध्ये भेट द्या. हे 15 मिनटाचे 150 रुपये, बरोबर ना? ठीक आहे, धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद मॅम. या स्टॉलवर आहे विधान फॅशन वीक आणि इथे आपल्याला वेगवेगळे चप्पल्स बघायला मिळत आहेत, शूज बघायला मिळत आहेत, मोजडी पण आहे. या सगळ्या माथेरानवरून बनवलेल्या आहेत. अच्छा, म्हणजे तुम्ही माथेरानवरनं खास इकडे चप्पल बनतात ना चप्पलाच्या या बनतात. आणि काय रेंज आहे सगळ्याची? 350 700 पर्यंत स्टार्ट आहे. 350 ते 700. खूप सुंदर सुंदर चप्पल्स आणि मोजडी पण दिसत आहेत. या वरच्या ज्या आहेत त्या सगळ्या ते म्हणजे त्याच्यामध्ये काही कापडाचा उपयोग केलेला आहे, कॉटनमध्ये आहे ना? कलमकारी चप्पल. अच्छा, या इथे आहेत या बघा. आणि याची काय रेंज आहे? ही 550. 550 फ्लॅट आहे, हिलवाली 600. अच्छा, हिलवाली 600 रुपये. धन्यवाद सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. पार्ल्यामध्ये तुमचं नाव तर प्रसिद्ध आहेच, पण आज मायबोली व्लॉग्सच्या पण मंडळींना ऐकायचं आहे तुमच्या मसाल्यांबद्दल आणि पिठांबद्दल. मी मसाले आणि पिठं वगैरे सगळं 2015पासून करायला लागले. हे सगळं मी स्वतः बनवते. माझ्याकडे साधारण 30 प्रकारचे मसाले आहेत. हां. चटण्या आहेत 7-8 प्रकारच्या, मेथकूट असतं, डांगर असतं आणि बाकी वेगवेगळी पिठं असतात. माझं काहीतरी इनोव्हेशन चालू असतं. अरे वा. यावेळेला मी ज्वारी, बाजरी, इडली पीठ आणलेलं नाही आहे, हां. पण इडलीचा रवा आणला आहे यावेळेला. अच्छा, इडलीचा रवा इथे दिसतोय. पाव किलोचा पॅक आहे. तुम्ही काय सांगितलं? ज्वारी आणि बाजरीची इडली. पण नंबर आहे यांचा स्क्रीनवरती. जर कोणाला ज्वारी बाजरी इडलीचा रवा, बरोबर ना, वेगळा येतो म्हणजे ते मिक्सच असतं. इन्स्टंटही करू शकतो किंवा भिजवून हवं तर भिजवून. ज्याला सोडा वगैरे आवडत नाही ते भिजवून करतात. अच्छा. अदरवाईज इन्स्टंट करायचं असेल तर सोडा वापरून किंवा फ्रूट सॉल्ट, इनो फ्रूट सॉल्ट वगैरे वापरून करू शकतो. तर स्क्रीनवर नंबर दिसतो, त्याच्यावरती नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. येस. आता थोडं या बाजूला येऊया आणि बघूया इथे काय काय आहे. इथे सगळे वेगळे वेगळे मसाले आहेत. पावभाजी, सांबार, दाबेली वगैरे असे वेगळे वेगळे तर आहेत. मिसळचा आहे, पंजाबी छोले आहे आणि इकडे सगळे नॉनव्हेजवाले पण आहेत. चिकन तंदूर, फिश फ्राय, फिश करी. नंतर बिर्याणीचा आहे. बिर्याणीचा दोन्ही याला चालतो, म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही याला चालतो आणि पुलावला पण चालतो. शिवाय असं दाखवू का एखादं? किचन किंग आहे, कांदा लसूण आहे. छोटी पॅकेट्स करते की लोकांनी वापरून बघावीत, सॅम्पल आणि मग नंतर ऑर्डर देऊ शकतात. नाही, बरोबरच आहे. आणि पिठांकडे पण बघूया. आपल्याकडे कुळीत पीठ पण दिसतंय. जे कोकणातले आहेत ज्यांना कुळीत पीठ फार आवडतं त्यांनी नक्कीच भेट द्या. कुळीत पीठ आता हे इन्स्टंट डोसा पीठ आहे. म्हणजे तुम्ही फक्त साध्या पाण्यात भिजवायचं आणि लगेच करायचे. त्यामुळे म्हणजे छान कुरकुरीत आणि जाळीदार डोसे बनतात त्याचे. हे किती ग्रॅमचं आहे? हे 500 ग्रॅमचं. आणि किती डोसे होत असतील? याच्यात साधारण 20 ते 22 आरामात होतात. 22.
आणि त्या व्यतिरिक्त पण आहे हळद आहे, परत सांडगी मिरची आहे, ताक मिरची आहे. ताक मिरची आहे. थालीपीठ भाजणी माझी उत्कृष्ट असते. अरे वा. आणि इथे आपल्याला काहीतरी वेगळं बघायला मिळते, तो म्हणजे कांदा, ड्राईड कांदा आहे. ड्राईड कांदा. हा म्हणजे शक्यतो कशासाठी, बिर्याणीच्या वरती असं गार्निशिंग? गार्निशिंगसाठी वगैरे पण चालतो, चिवड्यात घालू शकता तुम्ही. अच्छा. आणि ह्याचं कांदे पोहे उपमा वगैरे पण करायला चालू शकतो. तर यांचा आणि इवन कुठच्याही ग्रेव्हीसाठी पण चालतो. म्हणजे कांदा कापायला वेळ नसेल तर पटकन याची ग्रेव्ही केली तरी चालते. ठेवू शकतो आपण. मस्तच. आणि मला इथे हे कारळ्याची चटणी आहे, चटणी पण दिसते, लसूण चटणी आहे. नंतर हे सांडगे पण आहेत एक वेगळे. चटणी आहे. अच्छा, सांडगे पण आहेत. मेथकूट आहे, उडदाचं डांगर आहे, उडीद डांगर आहे, शेंगदाण्याची चटणी आहे, शेंगदाण्याची पण चटणी आहे. तर मस्तच वाटलंय आम्हाला तुमचे सगळे प्रोडक्ट्स बघून. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आम्ही कुरिअरनी पण पाठवतो. म्हणजे ह्या फोनवरती तुम्ही सांगितलं तर आम्ही कुरिअरनी पण पाठवतो. नक्की नक्की. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. थँक्यू सो मच. हे सगळं मॅग्नेट आहे. आणि हे इथे या साईडला जे ठेवलंय सनबोर्ड मध्ये आहे, हे पण मॅग्नेट आहे. सगळे मॅग्नेट्स आहेत. हा साईज नंतर आपण शक्यतो मॅग्नेट नाही लावत. मग आपण एक खिळा वगैरे लावून ते हँग करू शकतो. म्हणजे हँगिंगसाठी, वॉल हँगिंगसाठी वगैरे असं. यामध्ये पण तसंच आहे. म्हणजे मदनी कवळ घेतात. अच्छा. अन्नपूर्णा. आता हे जय श्रीराम मंदिराचं आपलं ओपनिंग झालं तेव्हा हे केलं होतं, जय श्रीराम. कस्टमरने सांगितलं की त्यांना घड्याळासारखं आपला राज्याभिषेकाचा फोटो असतो ना, त्याच्यावरती हे लावण्यासाठी मग आपण त्याला हुक पण केला इथे. इथे मला बरंचसं मण्यांचं काम केलेलं दिसतंय. हे मण्यांचं कसं आहे ना, एक ताई आहेत त्या रिटायर्ड झाल्यात. तर त्यांचा हा म्हणजे खूप आर्ट चांगली आहे. मग आपण त्यांच्याकडून हे खास बनवून घेतो. हे कंदील. कंदीलची काय तरी प्राइस असेल? 350ला देतो आपण. 350ला. दीपमाळेची माळ आहे ती 500 रुपयाची जोडी आहे. 500ची जोडी. हो. आणि म्हणजे हे किचन वगैरे आहेत, हे 85 रुपीज. म्हणजे 125 रुपये. आणि ते जे दिसतंय ते ताटाभोवतीची रांगोळी आहे का कलशाभोवती? ही कलशाभोवतीची किंवा समईभोवतीची. अच्छा. हा, म्हणजे समई किंवा निरंजनासाठी आपण ठेवू काय आहे शकतो. कॉस्ट? हे 150 रुपये आहे. 150 रुपये. किंवा आपण कलशला वरती घालतो ना, किंवा आपला कर्यासाठी असं आहे. आणि त्याच्यामध्ये बघा बरेचसे आहेत जे तशा ह्या पणत्या बनवल्यात आपण. किंवा महिरप न बनवता आपण महिरपासारखी फुलं बनवली की तुम्ही ही दिव्याखाली ठेवू शकता किंवा महिरप म्हणून वापरू शकता. किंवा वेगवेगळे कलर्स आहेत. किंवा याची काय प्राइस आहे? हे 100ला 3 आहेत आणि 200ला 7 आहेत. अरे वा, हे पण सुंदर. हे तुम्ही म्हणजे लक्ष्मीच्या बाजूला ठेवलं तर गजांत लक्ष्मी होऊन जाईल. अदरवाईज तुम्ही ते उदबत्ती घर म्हणून हे करू शकता, ठेवू शकता. आणि यांची काय प्राइस आहे? हे 60ला 1 आहे, 200ला 4 आहे. रॉकेटचं तोरण आहे. 36 इंचाचं आहे, म्हणजे 3 फुटाचं आहे. वॉशेबल आहे. आणि अच्छा, हे पण फार सुंदर आहे. आणि हे वॉशेबल आहेत. आणि हे वरती फॅब्रिक कलर वापरलेत आपण. हां. आणि इथल्यानंतर इस्त्री आपण मागच्या साईडने करू शकतो. हा, हे तर फार सुंदर आहे देवघरासाठी छोटंसं. याची काय प्राइस आहे? हे 375. 375ला आहे. हे 400. आणि याच्यामध्ये स्वामींचं पण येतं. ही साईजमध्ये स्वामींचं पण येतं. ते पण चालतं. आपुलकी. नाव आहे आपुलकी, ऑलवेज विथ अफेक्शन. आणि मी स्नेहा कांबळी. आणि ह्यांचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. पण झूम करून दाखवूया. खूप धन्यवाद ताई. आणि मला पार्ल्यात यायचं होतं. बरेच वर्षाचं झालं, म्हणजे गेले 2-3 वर्षाचं मला वाटत होतं की पार्ल्यात याव्यात. मी मुलुंडला राहते.
पण पार्लर यायचा काही योग येत हे नव्हता. कसं काय आहे? पण आता खूप छान वाटतं. पहिल्या हे कसं आहे? थोडं लेट आले. नक्कीच पण तुम्हाला खूप कॅप खूप कशी? शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. कॅप कशी आहे? नमस्कार सर. नमस्कार, माझं नाव संकेत मडगाईकर. हे आपले सगळे प्रोडक्ट्स आहेत सिबकटॉन या फळांनी बनलेले. थोडी माहिती देतो मी. सिबकटॉन हे फ्रूट आहे लेह लडाखचं. याच्यामध्ये 190 न्यूट्रिशन्स आहेत. याचे मेडिसिनल प्रॉपर्टीज भरपूर आहेत बिकॉज ऑफ इट न्यूट्रिशनल व्हॅल्यूज. आज या फळामध्ये इकडे लिटरेचर म्हणून लिहिलं आहे म्हणजे 3 times मोर विटॅमिन ए दॅन कॅरेट. पूर्ण बी कॉम्प्लेक्स आहे. विटॅमिन सी 12 times मोर दॅन ऑरेंज. पूर्ण विटॅमिन ई आहे मोर दॅन ऑल द फ्रूट्स. त्याच्यामध्ये मेन आहे दॅट इज ओमेगा 3679. त्याचे मेडिसिनल प्रॉपर्टीज खूप चांगल्या आहेत. आणि आज जे पण आज आजार होतात म्हणजे सर्दी, खोकला, ॲसिडिटी, मायग्रेन टिल कॅन्सर, ते ऑल कम्स अंडर लाईफस्टाईल इश्यू. आणि इट इज जस्ट बिकॉज ऑफ द इम्बॅलन्स डायट. आणि आज आपण जे चांगलं समजून अन्न खातोय, फळं आणि भाज्या, इवन दे आर इंजेक्टेड अँड केमिकल स्प्रेडेड. सो आवर बॉडी इज नॉट एबल टू गेट प्रॉपर न्यूट्रिशन्स. आणि मुंबईमध्ये राहून आपण जे जंक खातो तिथं सोडूनच द्या. तर सेल्सना ताकद नाही भेटत आपल्या बॉडी सेल्सना, म्हणून आपले ऑर्गन्स बरोबर काम नाही करत. अँड वेन द ऑर्गन्स ऑफ अ बॉडी डझंट फंक्शन प्रॉपरली, कुठचं ना कुठं तरी लाईफस्टाईल इश्यू अराईज होते. तर धिस फ्रूट प्रोव्हाइड्स 190 न्यूट्रिशन्स. आणि मेन आपले सगळे ज्युसेस आहेत अशा फॉर्ममध्ये. जेव्हा 190 न्यूट्रिशन्स ह्युमन बॉडीला भेटतात तेव्हा सेल्सची ताकद वाढते. जेव्हा सेल्सची ताकद वाढते तेव्हा ऑर्गन्स आपले प्रत्येक अवयव बरोबर काम करतात. अँड वेन ऑल द ऑर्गन्स फंक्शन प्रॉपरली द ओव्हरऑल ह्युमन बॉडी रिमेन्स हेल्दी. दॅट इज अ सिम्पल फंडा. तर आपल्याकडे मेन सगळे लाईफस्टाईल प्रोडक्ट्स आहेत, हेल्थ प्रोडक्ट्स आहेत. अँड अलॉंग विथ द हेल्थ प्रोडक्ट्स बरेचसे रेग्युलर यूजचे प्रोडक्ट्स आहेत जे मेनली या फळांनी बनलेले आहेत. हे सगळे रेग्युलर यूजचे आपले प्रोडक्ट्स आहेत. 30 रुपयाच्या साबणापासून ते ऑल द हेल्थ प्रोडक्ट्सपर्यंत आहे. अँड आज आपल्याकडे डायबिटीज म्हणा, थायरॉइड म्हणा, हेअरफॉल म्हणा, ह्याच्यावर आत्तापर्यंत 100% रिझल्ट आला आहे. अरे वा. वी हॅव गॉट रिझल्ट ऑन 2nd, 3rd स्टेज कॅन्सर पेशंट्स एज वेल. अच्छा. सो दॅट इज द मेडिसिनल प्रॉपर्टीज ऑफ दिस फ्रूट. आणि या फळाची तुलना इवन बरेचसे सायंटिफिक रिसर्च झाले आहेत. आणि इवन या फळाची तुलना आज संजीवनी बेरीशी पण केली आहे. बरेचसे पेपरमध्ये पण आलं आहे. बरेचसे न्यूजपेपर्सनी, मीडिया चॅनल्सनी पण याला कव्हर केलं आहे. आणि इवन आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी सुद्धा या फळाबद्दल आज माहिती दिली आहे. तर आज सायंटिफिकली हे पण प्रूव्ह केलं आहे की एका बाउलमध्ये जेव्हा आपण सगळे फ्रूट्स कापून ठेवू, म्हणजे 1 बाउल ऑफ फ्रूट कट, द 2nd बाउल ऑफ फुल ऑफ व्हेजिटेबल्स अँड द 3rd बाउल फुल ऑफ ड्राय फ्रूट्स, हे 3 बाउल मिळून जेवढे न्यूट्रिशन्स ह्युमन बॉडीला देतील त्याच्यापेक्षा जास्त न्यूट्रिशन्स आपल्याला फक्त 10 ml सिबकटॉनचा ग्लासचा ज्यूस आपल्याला देईल. अँड एव्हरीथिंग इज बीन NABL सर्टिफाईड लॅबॉरेटरी टेस्टेड रिपोर्ट आहे. सो दॅट इज द हेल्थ, दीज आर द हेल्थ बेनिफिट्स ऑफ द सिबकटॉन ज्यूस. अँड इफ यू वॉन्ट टू कॉन्टॅक्ट मी फॉर दिस, मी माझा नंबर ड्रॉप केला आहे. वी प्रोव्हाइड सर्व्हिस डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. सगळं घरगुती आहे ना. बटाटा शेव, स्वादिष्ट गृह उद्योग. बटाटा शेव आहे, बटाट्याचा किस आहे आणि बटाट्याची शेव आहे. बटाटा शेव आहे, हे साबुदाण्याचे पापड्या आहेत. त्याच्यानंतर हे तांदळाचे टिकली पापड आहे, तांदळाचे टिकली पापड आहे. आणि याची शिंगाड्याची शेव आहे, ही नागलीच्या शेव आहे. अच्छा. ही मशीन रवा शेव आहे, मशीनची रवा शेव. हे तांदूळ पापड आहे, तांदूळ पापड आहे, कुरडई आहे गव्हाची कुरडई, आणि ही गव्हाच्या हातच्या शेव आहे, हाताने बनवलेल्या. हाताने बनवलेल्या बघा. आणि हे बटाटा पापड टिकली, बटाटा पापड आहे. त्याच्यानंतर हे टिकली मूग उडीद पापड. अच्छा, मूग उडीद पापड आहे. त्याच्यानंतर हे ज्वारीचे पापड आहेत. हां, ज्वारीचे पापड आहे. आणि गव्हाची पाणीपुरी. गव्हाची पाणीपुरी म्हणजे तळले की पुऱ्या होणार त्या पुऱ्या. अच्छा.
अच्छा, पाणीपुरी अरे वा. आणि पाव किलोचा पॅक आहे 50 रुपयाला. हां. आणि नागलीच्या शेवया. नाचणी आहे त्याच्यानंतर आणि इथे बरेचसे सरबत पण दिसत आहेत आपल्याला. कोकम सरबत आहे. वेंगुर्ल्याचं कोकम सरबत घरगुती बनवते. अच्छा, वेंगुर्ल्याचं कोकम सरबत आहे घरगुती. आणि हे तेल आहेत ऑर्गॅनिक. अच्छा, ही तेलं आहेत. शेंगदाण्याचं तेल आहे आणि कसलं कसलं आहे? करडईचं आहे. करडईचं तेल आहे. करडईचं आहे. करडईचं पण तेल आहे. आणि हे आहे काकडी घाण्यावरतीच काढलेलं तेल आहे. हे सनफ्लावर ऑइल आहे. हे कोकम आहे. ही कोकमा आहे आणि हे मसाले आहेत सगळे. आणि हे सगळे घरगुती मसाले आहेत हे सगळे. आणि हे काळा घरगुती मसाला मसाले आहे. आहे. त्याच्यानंतर आगरी मसाला आहे आणि कांदा मसाला आहे. अच्छा, कांदा मसाला. हे आगरी मसाला आहे. हा कसला आहे? कांदा लसूण. हां, कांदा लसूण 100 रुपये. आणि स्वतः बनवते मी घरी. हां, आणि मी घरूनच काळा सगळं मसाला. बनवते. आता पहिल्यांदाच मी स्टॉल लावली. अरे वा. आणि हिंगाची वेळेस आहे. आम्ही क्लासमेट आहोत. ते फॅक्टरी मेथकूट पण आहे आणि काय उपवासाची भाजणी आहे. आदिष्ट गृह उद्योग मसाले सगळे यांच्याकडे सगळं. मालवणी मसाला पण आहे. हो, आणि यांचा जरा कॉन्टॅक्ट नंबर बघूया का आपण? पाठी आता दिसते. आता दिसते. जरूर भेट देतील. खूप खूप धन्यवाद काकी. नमस्कार, मी भास्कर गोखले, महारोगी सेवा समिती वरोरा, म्हणजेच आपल्या सगळ्या परिचयाचं सगळ्यांचं आनंदवन. बाबा आमट्यांच्या संस्थेचं खरं नाव आहे ते महारोगी सेवा समिती वरोरा आहे. आता आनंदाची आज गोष्ट अशी आहे की आजच बाबांची पुण्यस्मरण आहे. अरे वा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की आज या संस्थेला 75वं वर्ष लागलेलं आहे. अच्छा. 1949 ते 2024 केलेलं काम हे पुढील जवळजवळ 50 वर्ष 100 वर्ष टिकलं पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांनी ते बघितलं गेलं पाहिजे. पण हे काम केलं कुणी? की ज्या लोकांना अक्षरशः त्यांच्याबद्दलची घृणा होती, अशा लोकांना सगळ्यांना एकत्र करून बाबा आमट्यांनी त्यांच्यामध्ये आत्मसन्मान मिळवून द्यायचं सगळ्यात मोठं काम केलेलं आहे. आणि हे काम गेली अनेक वर्ष करत आहेत. आणि त्यातनंच हा सगळा तुम्ही बघाल की आनंदवनाचे वेगवेगळे जे वस्तू बनवल्या गेल्या हे सगळं त्या बऱ्या झालेल्या कुष्ठरुग्णांनी तयार केलेल्या आहे. ही किती मोठी गोष्ट आहे. आता या स्टॉलवरती जे आम्हाला बघायला मिळतं, याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही म्हणालात अजून बरीचसे गोष्टी आहेत ज्या बनवल्या जातात. हो, आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे टॉवेल्स आहेत. याच्यामध्ये हातमागावरचे टॉवेल्स आहेत, ही एक वेगळी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या आपण पिशव्या बनवतो. तर या आत्ता काही ठराविक आहेत, पण अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सेस आहेत, पिशव्या आहेत, त्याप्रमाणे सतरंजा आहेत. अशा खूप वेगवेगळ्या व्हरायटीजच्या गोष्टी आपल्याकडं आहेत. इव्हन चपलासुद्धा आपण बनवतो. म्हणजे आपण जवळजवळ 11 लाख कुष्ठरुग्णांबरोबर काम केलेलं आहे. हा जगात सगळ्यात मोठा आकडा आहे. बाबा आमटे म्हणायचे की दान हे नेहमी नादान बनवतं. आपण नेहमी असंच ठरवलं की काम करा, श्रमही श्रीराम हमारा. असं हे महाराष्ट्रातनं, भारतातनं किंवा अशी सगळी लोक तिथे येतात, भेट देतात. काही जण तिथे येऊन स्वतः राहतात. आणि मी असं म्हणेन की आनंदाची गोष्ट अजून एक, पुण्यामध्ये आनंदवनाचं म्हणजेच महारोगी सेवा समिती वरोराचं क्षेत्रीय कार्यालय चालू केलेलं आहे की जेणा चंद्रपूर नागपूरपेक्षा केव्हाही पुणे जवळ आहे. आनंदवनाशी किंवा बाबा आमट्यांच्या संस्थेशी संपर्क करायला हा सगळ्यात मोठं चांगलं माध्यम आहे. तर ते आता 75 कोटीचा कॉर्पस फंडही उभा करतो आहोत. कारण या सगळ्या जुन्या झालेल्या गोष्टी आहेत, त्याची पुनर्बांधणी करणं, नवीन छोटे छोटे प्रयोग करणं याच्यासाठी, आणि रोजचा दैनंदिन खर्च, वाढती महागाई, या सगळ्याच्या गोष्टीचा विचार करता आता आपण हा प्रयोग करणार आहोत. तर सगळ्यांनाच मी या म्हणतात ना यूट्यूबच्या माध्यमातून सांगेन की तुम्ही 9, 10, 11 जे पार्ल्यामध्ये एक्झिबिशन आहे देशस्थ ऋग्वेदी संघ सभागृहामध्ये, तिथे तर भेट द्याच. त्याचबरोबर पुण्यामध्ये जे यांचं एक क्षेत्रीय कार्यालय झालेलं आहे ओपन, तिथेही भेट द्या, अधिक माहिती घ्या आणि येणाऱ्या आपल्या नवी पिढीला पण तिथे जोडण्याचा प्रयास करा. खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.
सुंदर सुंदर बॅग्स दिसतात इथे. या सगळ्या तुमच्या डिझाईन्स आहेत, वेगवेगळ्या आहेत. काय रेंज असेल तरी? स्लिंग बॅग्स पण आहेत, पाऊच पण आहेत. अच्छा, ह्या पण छान आहेत, ह्या पण सुंदर सुंदर आहेत. अरे वा, ही पण छान आहे. हो, इथे पण छान छान बॅग्स बघायला मिळत आहेत. हां, हे आता एक नवीन आलेलं आहे ते ऑर्गनायझर. अच्छा, याच्यामध्ये 10 पाऊच येतात छोटे. याच्यामध्ये काय ठेवू शकतो आपण, म्हणजे सगळे कॉस्मॅटिक्स वगैरे ट्रॅव्हलिंगसाठी आहे. अच्छा, 2चा कॉम्बो आहे हा. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मॅम? 9674082223. मनीषा. थँक्यू, धन्यवाद. खामकरांचे मसाले आहेत. वेगवेगळी पिठं पण दिसत आहेत. कडवे वाल आहे, चिंच गोळा, कोकम. अच्छा, 100 ग्रॅम आणि पाव किलो असे. तांदूळ, सांडगे, मिरची, सरबत. धन्यवाद. आपण आलो आता शिल्पांश यांच्या स्टॉलवरती. शिल्पांशतर्फे बनवले जातात रुखवत. आपण त्यांच्याशी आता बोलूया. नमस्कार. नमस्कार, माझं नाव आहे शिल्पा प्रधान. म्हणजे ब्रँडचं नाव आहे शिल्पांश. ब्रँड आहे, रुखवताचे सगळे प्रोडक्ट्स मिळतील. म्हणजे मुंजीचं रुखवत आहे, हे सगळं मुंजीचं रुखवत तुम्हाला रेंटवर मिळेल, भाड्याने मिळेल. त्याच्याबरोबर अंतरपाट पण मिळेल, बाशिंग मिळेल, मुंडवळ्या असतील आणि अंतरपाटवर सगळं मिळेल. अच्छा, डोहाळे जेवणाचं पण आहे. डोहाळे जेवणाचं पण आहे, ते पण तुम्हाला रेंटवरच मिळणार आहे. अच्छा, एंगेजमेंटचं प्लॅटर पण आहे. हे पण रेंटवरतीच असतं. हो, पण रेंटवरती. आणि मेहंदीसाठी आहे प्लॅटर. अच्छा, हळदीसाठी आहे, बोर्ड आहेत, हळदी मेहंदी. लटकन्स आहेत साईडला. अच्छा, या लटकन्स पण बनवलेले आहेत. आणि तिकडे आपल्याला दिसतंय की हळदीचा पूर्ण सेट पण आहे. तो पण आहे, पण हा पण रेंटवरती? नाही, हा विकत आहे. हा काय प्राइस आहे याची? ह्याची 450. 450ला. आणि ह्या पाठी जे आहेत हे 400. अच्छा, हे 10 पीस आहेत. 10 पीस. सुंदर सुंदर तोरणं पण दिसतात आपल्याला. तोरण आहे. आणि हे काय दिसतंय? पैठणी आहे. अरे वा, आता गुढीपाडवा येतोय तर पैठणीची गुढी आहे. पैठणीची गुढी. याची काय प्राइस आहे? ही 450ला. 450ला. त्याला संक्रांतीसाठी वाण आहे. संक्रांतीचं वाण पण दिसतं. कलर्स आहे, पैठणीचं आहे. आणि हे पण आपल्याला इथे बघायला मिळतं. हलव्याचे दागिने, हलव्याचे दागिने आहेत मुलांचे. आणि हे मोठ्यांचे. मोठ्यांचे आहेत इथे. हळदी कुंकाचे करंडे इतके सुंदर सुंदर आहे. उदबत्तीचं स्टँड पण आहे. आपण जेव्हा लहान मुलांचे फोटोशूट करतो ना, अच्छा, त्यांच्या साईडला लावायला त्याच्यासाठी तुम्ही ठेवलेलं आहे. हळदी कुंकासाठी. अच्छा, हे पण सुंदर आहे. छान छान आम्हाला इथे ऑप्शन्स बघायला मिळालेले आहेत रुखवताचे. कोणालाही रुखवत रेंटवरती हवं असेल किंवा बनवूनही हवं असेल विकत, लग्नासाठी वगैरे विकत नक्कीच, तर तुम्ही पाठी यांचा नंबर आहे, नक्की कॉन्टॅक्ट करा शिल्पांशलाच. थँक्यू. पूजा क्रिएशन तुमच्या याचं नाव आहे.
पूजा क्रिएशन्स. अच्छा, तुमचा ब्रँड स्वतःचा आहे पूजा क्रिएशन. ते नाईटीज आहेत इकडे दोन्हीमध्ये आहे, जयपुरीमध्ये पण आहे आणि बाटिकमध्ये पण आहे. आणि काय रेंज आहे? स्टार्ट हाफ गाऊन आहे 450 आणि मीडियम लार्ज 500, एक्सेल डबल एक्सेल 600. आणि मग साईज वाईज सगळे गाऊन शिवलेले आहेत. कोणाला ए लाईन आवडतात, कोणाला गॅदर आवडतात, तर तसाही विचार करून ते शिवलेले आहे. आणि वेगवेगळे आम्हाला टाईप्स पण दिसत आहेत. हो, वेगवेगळे जसं की हाफ कफ्तान आहे, नंतर हा हाऊस कोट आहे, हा हाफ गाऊन आहे, हा सिवलेसमध्ये एक प्रकार केला आहे नवीन. अच्छा, हा कफ्तान आहे, हा नाईट सूट आहे. हा नाईट सूट आहे. मध्ये हे शॉर्ट्स केले आहेत, कॅप्री आहे. अच्छा, ही कॅप्री आहे. लॉंग पॅन्ट. अच्छा, ही लॉंग पॅन्ट आहे. आणि हे वेगवेगळे डिझाईन आणि कलर. हे थोडे फॅन्सीमध्ये केले आहेत. हो, फॅन्सीमध्ये कलर्स पण चांगले चांगले आहेत. अवेलेबल आहे. काय रेंज आहे याची? हे 500. हे 500 रुपये. थँक्यू सो मच मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. नेटिव्ह अगेन काय सांगाल? नेटिव्ह अगेनमध्ये आम्ही लोकांना परत नेटिव्ह व्हायला सांगतो आहे. आणि आता आम्ही सगळ्या वेगवेगळ्या प्रांतातून असे आणले आहेत प्रॉडक्ट्स की ग्रेन्स आणले स्पेशली की जे फार्मर्सनी खूप जनरेशन्सनी विदाउट केमिकल्स असे वाढवलेले प्रॉडक्ट्स आहेत ते. आणि म्हणजे इतकं तरी मेहनत घेऊन केलेले आहेत कामं. आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही हे खा आणि हेल्दी राहा. अच्छा, आम्हाला सांगा एखादं वेगवेगळे आम्ही राईस आणलेले आहेत आसामवरून. ब्लॅक राईस आहे. ब्लॅक राईस आहे. ब्लॅक राईस आहे हा जो इंडिजिनस आहे, व्हेरी हेल्दी. तर पण मग हा शिजवल्यानंतर पण काळाच दिसतो. हो, काळाच दिसतो. आणि हल्ली आजकाल सॅलॅड्स वगैरेवर घालून मस्त बनतो सॅलॅड. आणि जरी थोडंसं घातलं तरी क्वांटिटी खूप होते. आणि याची चव वगैरे कशी लागते? नॉर्मल राईस लागते? थोडीशी जरा डिफिकल्ट पण पचायला हा राईस खूप डिफरंट असते चव आणि पचायला हलका असतो. हे सगळे वेगवेगळे आहेत. तसे रेड राईस आहे, ब्राऊन राईस आहे, बासमती आहे, आमच्या बासमती राईस आहे. हे सगळे ब्रह्मपुत्रा व्हॅलीमध्ये झालेले आहे. नॅचरल प्युअर महाराष्ट्राचा गूळ आहे. रेड राईस. ऑइल्स आहे. कोकोनट ऑइल आहे. कोकोनट, पीनट, सनफ्लावर, सॅफफ्लावर, मस्टर्ड, उडद डाळ आहे, तूर डाळ आहे, डाळ पण आहे, मसूर डाळ आहे, अख्खे ग्रेन्स आहे. आटा आहे, आपली जे एमॉर व्हीट आहे याचा. ज्वारी आहे, ज्वारी, बाजरा, बाजरा हिमालयन कुटीचा, राजमा, हळद आहे. मेघालयाची हळद आहे. स्पेशालिटी अशी आहे की कर्करम व्हॅल्यू याची आहे 9% आहे. मेडिसिनल व्हॅल्यू आहे. हे हनी आहे, फॉरेस्टर्स. आणि हे खाली आम्हाला दिसतंय हे बिलोना घी आहे, तिखट रेड घी आहे. ही एकदम तिखटवाली स्पायसी रेड चिली. मॅम थँक्यू, छान छान माहिती दिली आम्हाला त्याबद्दल. आम्ही रेकमेंड करतो लोकांनी खावं असे प्रोडक्ट्स, म्हणजे पुढे आपली हेल्थ चांगली राहील आणि डॉक्टरांची फेरी कमी होईल. ओके, आम्ही गॅरंटीने सांगतो. खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार मॅम. नमस्कार, मी प्रतिमा देशपांडे. वेदाश नॅचरल्स हा माझा ब्रँड आहे. त्याच्या अंडर आम्ही ऑर्गॅनिक हँडमेड सगळे प्रोडक्ट्स विकतो. तर आत्ता आपल्याकडे बाथ सॉल्ट्स आहेत. बाथ सॉल्ट्समध्ये 6 फ्लेवर आहेत. टी ट्री, रोज, लेमन ग्रास, लेव्हेंडर, मिंट आणि चंदन असे 6 फ्लेवर आहेत. आणि साबणांमध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे. हे पुढच्या जे 2 लाईन्स आहेत ते सगळे ग्लिसरीन सोप्स आहेत आणि मागचे शिया बटरचे आहेत. त्याच्यामध्ये ब्लूबेरी, रेड वाईन, चारकोल, पपई हे थोडे रेअर आहेत. आणि शिया बटरचे सोप पण रिझनेबल रेटला आहेत. आणि लहान मुलांचे साबण आहेत, हे सुद्धा शिया बटरने बनवले. आणि प्लस आपल्याकडे आता ॲलोवेरा जेल पण अवेलेबल आहे. एकदम प्युअर आहे आणि याच्यामध्ये हिरवा रंग किंवा फ्रेग्रन्स वगैरे काही ॲड केलेलं नाही आहे. आणि उटणं आहे. उटणामध्ये 16 प्रकारचे वनस्पती घातलेल्या आहेत. तर याचाही इफेक्ट खूप छान आहे. अशी बरीच प्रोडक्ट्स आहेत. तुमचा नंबर आहे स्क्रीनवरती. कोणालाही ऑर्डर करायची असेल तर ऑर्डर करू शकतात. आणि 9, 10, 11 3 दिवस आहेत यांच्या स्टॉलवरती व्हिजिट करा. आणि होम डिलिव्हरी मिळून जाईल. जरी इकडे येता आला नाही तरी तुम्ही जर व्हॉट्सॲप केलं तर तुम्हाला पूर्ण लिस्ट येते आणि होम डिलिव्हरी अवेलेबल आहे. खूप खूप
खूप धन्यवाद मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू. या स्टॉलवरती आपल्याला खूप सुंदर सुंदर साड्यांचे कलर्स बघायला मिळत आहेत. नमस्कार मॅम. नमस्कार. खूप सुंदर सुंदर साड्या आणि सगळ्या कॉटनमध्ये आहेत का व्हरायटी? ह्याच्यात बरंच वेगळ्या वेगळ्या आहेत. कॉटन आहे, खादी कॉटन आहे, कॉटन सिल्क आहे, ऑर्गन्झा आहेत. मॅडम घरी प्युअर सिल्कच्या वगैरे पण असतात, पण इथे जरा सगळ्यात अकोमोडेट होणारे पण आली आहे. वेगवेगळी व्हरायटी आहे, रॉ सिल्कपासून सगळे, चंदेरी महेश्वरीपासून सगळ्या साड्या. आम्हाला एखादी एकदम सुंदर हटके साडी दाखवू शकता का? हा एक प्रकार आता सध्या बाजारात खूप छान चालला आहे आमचा. एकदम हलकी ऑर्गन्झामधली साडी आहे ही, विथ ब्लाऊज पीस आहे. एकदम नेसायला सुटसुटीत सोपी, प्लेटिंग करायला पण काही विथ ब्लाऊज पीस आहे. हां, विथ ब्लाऊज पीस. आणि काय प्राईस आहे याची? ती 3200ची. 32. आणि ह्याच्यामध्ये कलर्स पण आहेत? हो, भरपूर कलर्स आहेत. ते लावलेले कलर्स पण आहेत, खाली पण आहे. आणि ह्याच्यामध्ये कलर्स पण आहेत. त्याचप्रमाणे आपण म्हणतो ना, पण त्या प्युअर सिल्कमधल्या तुम्हाला 8 ते 9 हजाराच्या रेंजमध्ये येतात. त्या सेमी टसरमध्ये पूर्ण हँडवर्कच आहे, पण या सेमी टसरमध्ये असल्यामुळे किंमत कमी आहे याची. म्हणजे तुम्हाला कांथा नेसायची पण तेवढी रेंजची घ्यायची नाही आहे, तर तुम्ही ह्यातली घेऊ शकता. त्याच्यात पण भरपूर कलर्स आहेत. ह्या पण विथ ब्लाऊज पीस आहेत? हो, विथ ब्लाऊज पीस. सगळ्या साड्या विथ ब्लाऊज पीस. आमचं सुहानी कलेक्शन म्हणून हे आहे. आम्ही सुहानी कलेक्शनचं आमचं फेसबुक पेज पण आहे, इन्स्टा पेज पण आहे. अच्छा, सुहानी कलेक्शन. सुहानी कलेक्शन. आणि नंबर सांगते तुम्हाला, सुहानी कलेक्शनचाच नंबर सांगते, 89288633 या पण साड्यांचे खूप सुंदर सुंदर कलर्स इथे दिसत आहेत. खूप खूप धन्यवाद मॅम. थँक्यू सो मच. खूप सुंदर आहे ही बॅग. वेगवेगळ्या डिझाईन पण आहेत आणि छान. 100 रुपीजला इथे पाऊच आहेत छोटे छोटे आणि याच्यामध्ये बरेच कलर्स पण आहेत. अच्छा, दोन्ही साईडने आपण हे यूज करू शकतो. दोन्ही साईडने यूज करू शकतो. हे आहेत 150चे आणि हे आहेत 100चे. इथे इयरिंग्स बघा. पण छान आहे, त्याच्यावर मीनाकारी वर्क केलं आहे. आणि रेंज काय आहे सगळ्याची? रेंज आपल्याकडे कमीत कमी 50 रुपये इयरिंग्सपासून स्टार्टिंग आहे. ते तुम्ही 3000 4000पर्यंत आपल्याकडे नेकलेस मिळतात. मी स्वतः आरती मुसळे. इरान एंड क्रिएशन हा माझा स्वतःचा ब्रँड आहे. फेसबुकला पण पेज आहे आपलं. मी स्वतः ज्वेलरी डिझायनर आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरीच्या डिझाईन्स मी स्वतः डिझायनिंग करते आणि त्या बल्क क्वांटिटीवरती बनवतो, एक्झिबिशन्समध्ये पार्टिसिपेट करतो. आपल्याकडे काय मिळतं तर क्रिस्टल्स, ग्लास बेड्स, फॅब्रिक ज्वेलरी, टेराकोटा, त्याच्यानंतर पर्लमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार मिळते. वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी आपल्याला जर परचेस करायची असेल तर माझं पेज पण आहे, इरान एंड क्रिएशन म्हणून पेज आहे. इन्स्टावरती पण आपण आहोत. त्याच्यानंतर यूट्यूब चॅनल आहे आपला. आणि तर आपण नक्की व्हिजिट करा. माझं नाव आरती मुसळे. माझं व्हिजिटिंग कार्ड मी तुम्हाला दाखवते की त्याच्यामध्ये माझा मोबाईल नंबर आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9867947780. नक्की व्हिजिट करा. ऑनलाईन पण आपण सेलिंग करतो. थँक्यू. थँक्यू मॅम. ही आमच्याकडे 11,000पासून सुरुवात आहे ओरिजिनल बेल्टची विथ सिल्क मार्क.
टिपिकल आहे कॉटन सिल्क, नंतर तुम्हाला इवन बनारसी सिल्क आहे. अच्छा, बनारसी हो. शिवाय मी कुर्तीज बनवतो पैठणीचे. लोड कवर. अच्छा, लोड कवर पण आहे. माप घेऊन त्याप्रमाणे कस्टमाइज करून पुन्हा डिलिव्हर पण करतो. दरवाजाचं तोरण पण दिसतंय. हां, हे ऑल एक्सक्लुझिव्ह आयटम्स आहेत. फॉर एक्झाम्पल हे आहे टेबल मॅट, टेबल कुंडीचं कवर आहे. कुंडीचं ऑल इनोव्हेटिव्ह आयटम्स. सरस्वतीच्या पेंट लोक जे पोर्ट्रेट्स वगैरे बनवतात त्यांचं आयझेल आणि दिस इज लाईक सरस्वती. ही तुमची बॉटॅनिकल थीमवाली काय म्हणतात त्याला मधुबनी आर्टची फ्रेम आहे. ओटी पात्र आहे. कम्प्लिटली ओपनेबल आहे, पण करू शकतो. पॉट कवर्सच आहेत ना? हो हो, हे सगळे पॉट कवर्स. रंगावरती गणपतीसाठी पूर्ण आरास येणार आहे. अच्छा, ती उद्या येणार आहे. नक्की भेट द्या सगळ्यांनी. उद्या तुमचा स्टॉल नंबर? माझा G9 आहे. G9 आहे. लक्ष एक्सक्लुझिव्ह. शिल्पा भाई. धन्यवाद. धन्यवाद मॅम. नमस्कार. हॅलो मॅम. हॅलो. These are all handmade scrunchies. Satin silkचे आहेत, प्रिंटेड आहेत, त्यानं इटालियन सिल्क आहेत, स्मॉल, मीडियम अँड रेग्युलर साईजमध्ये आहेत. ओके. या व्यतिरिक्त पण तुमच्याकडे मला हे दिसतं, याबद्दल काय सांगा? ऑर्गेन्झा आहे, प्रिंटेड आहे. ऑर्गेन्झा आणि ऑर्गेन्झा आहे. वॉशेबल आहे. वॉशेबल आहे आणि दिस इज ऑल्सो वॉशेबल. सॉफ्ट कशामध्ये आहे? सॉफ्ट आहे. सॉफ्ट ऑर्गेन्झा आहे. सॉफ्ट ऑर्गेन्झा. आणि हा तुमचा पाठी कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय? हो, हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि मी साईट आहे इंस्टाग्रामवर. येस. थँक्यू सो मच. थँक्यू. अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे प्राची गोडसे विथ बॉक्स. आता यांच्याकडे काय काय आहे ते बघूया आपण. नमस्कार मॅडम. हाय, नमस्कार. मी हे सगळे घरगुती 2 वर्षापासून सुरू केलेला हा माझा एक लघु उद्योग आहे. माझी आई आणि काकू आणि आम्ही घरातलेच म्हणून हे सगळं करतो. अरे वा. त्याच्यामध्ये लसूण चटणी असते, त्याच्यानंतर हळद असते. हळद आमची गावावरनं येते सावंतवाडीला. अच्छा. तिथे मॅन्युफॅक्चर होते, इथे फक्त त्याचं पॅकेजिंग होतं. बाकी तिळाची वडी, मेथी लाडू, नाचणी लाडू, रवा बेसनाचा लाडू, मुगाचा लाडू, डिंकाचा लाडू, त्याच्यानंतर खजुराचा लाडू. अच्छा, खजुराचा पण लाडू आहे. खजुराच्या लाडवामध्ये कुठल्याही प्रकारचं साखर किंवा स्वीटनर काही नाही आहे. त्याचं नॅचरल. उपासाची भाजणी असते. थालीपीठ भाजणीचं वैशिष्ट्य असं आहे की थालीपीठ भाजणीचे वडे किंवा थालीपीठं केल्यानंतर तुम्हाला जळजळत नाही. कारण दिसणारे सगळे पदार्थ हे घरगुती घरातल्या बाईने केलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात एक पर्सनल टच असतो की चांगलं प्रॉडक्ट मिळाले. त्याला मशीनची चव नाही. मशीनची चव नाही आहे. राईट. फक्त दळणे. धन्यवाद. थँक्यू. हे सगळे कॉटनमध्ये आहेत ना पेटीकोट्स? प्युअर कॉटनमध्ये आहे. साडी पेटीकोट. काय प्राईस आहे याची सगळ्याची? विदाउट फ्रिल परकर आहे तो 250, 225. पायजमा 350 आहे, 360 आहे. बॉटमचं कमी जास्त असेल उंची. हां, बरोबर, साईज प्रमाणे. अच्छा, राजापुरी पंचा आहे. आणि याचं काय प्राईस आहे? सगळ्यात छोटा आहे तो 80 रुपये आणि सगळ्यात मोठा आहे तो 185. वेगवेगळे टर्किश नॅपकिन्स आहे. हे किचन नॅपकिन्स आहेत. हे पंचे आणि हे पंचे आहे आणि ते पण मोतीचे टॉवेल आहे. तिच्या आजोबांचा व्यवसाय पुढे निघाय. वा, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. कर्नाटकमध्ये करतात. ही एम्ब्रॉयडरी कर्नाटकमध्ये एम्ब्रॉयडरी मी याच ह्याच्यामध्ये घातलेला वाटतोय. अरे हा, आपण फर्स्ट त्याच्यात प्रत्येक नेक पॅटर्न डिफरंट येतात त्याच्यामध्ये. हा पण एक कलर आहे. डिझाईन प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. ह्याचा नेक पॅटर्न असा साईडने थोडा डिफरंट. आणि ते ब्लॅकमध्ये ती साडी आहे. कर्नाटकी कशी एम्ब्रॉयडरीची साडी आहे. ह्याची काय प्राईस आहे? ह्याची 2,500 आहे. अच्छा, एम्ब्रॉयडरीवाली बांधणी आहे. बेस बांधणीचा आणि त्याच्यावर
इंस्टाग्रामवर पेज आहे वस्त्रसूत्र नावाचं. वस्त्रसूत्र हां हे माझं कार्ड आहे. मी घरनंच करते. सो मला कधी कॉन्टॅक्ट केला तरी. थँक्यू सो मच. थँक्यू. 850. बरं. आणि हे आहे ते तुम्हाला कोणतं आवडलंय ताई? हे वालं? हां खूपच सुंदर आहे. तुम्हाला नाही मला गोल्डनमध्ये आहे माझ्याकडे. आणि हा एक सेट आत्ता नवीन आलेला आहे. हे सध्या संक्रांत असल्यामुळे हा काळा आहे. ब्लॅकमध्येच आहे ना? हो ब्लॅक आहे. खूप सुंदर दिसते. आणि कोल्हापुरी साज जो पहिला थोडासा गळ्यालगत असायचा आणि आता लॉंग आहे. आणि ह्याच्यामध्ये हे जे ग्रीन आणि पिंक आहे त्याच्यामध्ये पूर्ण गोल्डनमध्ये पण माझ्याकडे आहे. अगदी रिअल म्हणतो आपण त्या टाईपमध्ये. खूप छान. आणि इथे छान छान बुगड्यांचे पण डिझाईन्स भरपूर दिसत आहेत जे एकदम साऊथ इंडियन स्टाईल म्हणता येईल. खूप छान. थँक्यू सो मच. नमस्कार मॅम. हॅलो नमस्कार. माझं नाव वैदेही. हॅलो नमस्कार. माझं नाव नम्रता पोरे. आमचा क्लोथिंग ब्रँड आहे नवलाई क्रिएशन्स या नावाने. आणि आमचं इंस्टाग्राम फेसबुक पेज पण आहे. तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. आज आम्ही इथे आहोत विले पार्लेला देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मंडळातर्फे आयोजित केलेल्या एक्झिबिशनमध्ये 9, 10, 11 फेब्रुवारीला. तर तुम्ही जरूर या, व्हिजिट करा. C16 आमचा स्टॉल नंबर आहे. तुम्ही बघू शकता आपल्याकडे खूप छान व्हरायटी आहे. खादी कॉटन, प्युअर कॉटन, हँडब्लॉक प्रिंट आहे. त्याच्यानंतर चंदेरी आहे, ड्रेस मटेरियल आहे. आपल्याकडे बंगाल कॉटन हँडलूममध्ये साड्या आलेल्या आहेत. अरे वा, फारच सुंदर. त्याच्यानंतर हँडलूम आहे ते सगळं. त्याच्यानंतर हे सिल्क कॉटन कलमकारी साडी आहे. ही पण खूप सुंदर साडी आहे. ह्या सगळं कलेक्शन आपल्या पेजवर सध्या अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता. आम्हाला इथे व्हिजिटही करू शकता ह्या 3 दिवसात. हा ब्लाऊज आहे त्याचा. हा पदर आहे. पूर्ण कलमकारी हँडब्लॉक आहे. त्याच्यात खूप एकदम लाईट वेट, इझी टू वेअर, इझी टू ड्रेप, मेंटेन. खूप सुंदर साड्या आहेत ह्या. मध्ये लिनन जामदानी आहे. बेंगॉल कॉटनमध्ये वेगवेगळे कलर्स आहेत. ही पण लिननमध्येच आहे. प्लेन लिनन विथ कॉपर जरी बॉर्डर आहे याला. चंदेरी आहे. चंदेरीमध्ये पण शिबोरी आहे. ह्याच्यात पण कलर्स असतील ना? येस कलर अवेलेबल आहे. त्याच्यानंतर या खादी कॉटनमध्ये गोल्डन स्ट्राईपमध्ये आहे. त्याला छान असेल. प्रत्येक साडीला असे टॅसल्स आहेत. टेरीमेड ब्लाउजेस आहेत आपल्याकडे. ब्लाऊज कम क्रॉप टॉप आहे. हे थोडंसं कॉन्सेप्ट वेगळं आहे. कॉन्सेप्ट वेगळा वाटतं. हो, जसं मी वेअर केलं आहे आत्ता ह्या साडीवरती. हे तुम्ही स्कर्ट्सवरती, प्लाझोवरती वगैरे सुद्धा पेअर करू शकतात. याची जी लांबी आहे ती थोडीशी मोठी असते आणि कम्फर्टेबल पण आहे. म्हणजे एकदम प्युअर कॉटनमध्ये आहे त्यामुळे कम्फर्टेबल वेअर आहे. अरे वा, त्यावर मिक्स मॅच करू शकता. पॅटर्न्स पण वेगळे, कलर्स पण वेगळे, टाईप्स पण वेगळे दिसत आहेत. वुडन बटनने एम्ब्रॉयडरी केलेली आहे साडी. अरे वा, सुंदर कॉटनमध्ये साडी आहे. तर नक्की आमच्या स्टॉलला व्हिजिट करा. ऋग्वेदी ब्राह्मण संघाने हे अरेंज केलेलं आहे. 9, 10, 11 आम्ही रविवारपर्यंत आहोत इथे. सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. G16 हा आमचा स्टॉल नंबर आहे. एंट्री केलं. रसरुचिरा. नमस्कार मॅडम. हा नवीन ब्रँड आहे. कोविडमध्ये जन्माला घातलेला आहे. रसरुचिरा. आमचे सगळे मसाले तुम्ही कधीही घेऊन येऊ शकता. हे टी मसाला आहे, गरम मसाला आहे, मालवणी आहे, किचन किंग मसाला आहे. सगळे होममेड मसाले आहेत. त्याच्यामध्ये अजिबात कलर वापरलेला नाही आहे आणि सगळं घरगुती आहे. आम्ही व्यवस्थित भाजून
नंतर त्याच्यानंतर दळून घरगुती मसाले तयार करतो. त्याच्यामध्ये काही ड्युरेबिलिटी चांगली आहे. झिपलॉक बॅग आहे, स्टँडअप पाऊच आहे, त्याच्यामुळे छान राहतात 3-4 महिने. तर आमचे मसाले नक्की वापरून बघा, मला नक्की आवडते. नक्कीच एखादा असं दाखवते. थँक्यू सो मच मॅम. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तर मी स्क्रीनवरती ॲड करतेच आहे, जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर. धन्यवाद. ॲक्रेलिक आणि दोरा फ्रेम ॲक्रेलिकची आहे. आणि हा दोरा कसला वापरलेला असेल? दोरा तुमचा अँकरचा पोल कॉटन जो आहे तुम्ही ह्याला वापरता रोशाला, अच्छा तोच दोरा आहे पोल कॉटन. हे वेगवेगळे लँटन्सच आहेत ना हे? हो. आणि याच्यामध्ये बल्ब वगैरे आपण आतमध्ये दिलेलंच आहे. लावलेलेच आहेत, बल्ब लावून ठेवलेले आहेत. रेडियन्स लाईट्स आहेत, सुंदर सुंदर कलर्स आणि थ्रेडवर्क केलेलं आहे. आणि वेगवेगळ्या साईज पण आहे त्याच्यामध्ये. जे इथे खाली लावलेले दिसत आहे म्हणजे हे कुठे? ॲक्रेलिक आहे. हे ॲक्रेलिक आहे. विदर ॲक्रेलिक. पण ते काय अनब्रेकेबल असतं कसं? नाही, टोटली फ्रेश आहे. पण हे भिंतीवर चिकटवल्यावर काही प्रॉब्लेम नाही याचा. काय प्राईस आहे त्याची 1000 रुपये. लावल्यानंतर याचा लुक असा येणार आहे. थँक्यू सर. थँक्यू. आणि हाताला सिग्नेचर डिझाईन आहे, साईडला कट आहे आणि अदरवाईज प्लेन सिंपल काय रेंज आहे ह्याची? 600 पासून स्टार्टिंग रेंज आहे आणि मग तसं वॉल 2600 पर्यंत. पण हे विदाऊट बॉटम आहे ना? हो, विदाऊट बॉटम आहे. आणि हे दोन्हीमध्ये आहे, कॉटनमध्ये आणि जॉर्जेटमध्ये. शॉर्ट कुर्तीज पण आहेत, म्हणजे युनिक टॉप्स आपण जीन्सवर घालतो तसे, आणि लॉंग कुर्तीज दोन्ही. त्याचप्रमाणे साड्या आहेत, ही जॉर्जेटवाली आहे, कॉटनमध्ये पण आहे आपल्याकडे. अच्छा, कॉटन आहे आणि ही जॉर्जेटमध्ये आहे. तसंच ड्रेस मटेरियलमध्ये पण हे असं जॉर्जेटमधलं आहे, फुल सूट आहे. आणि हा कॉटनमध्ये पण आहे. आणि लहान मुलांचं पण याच्याकडे आहे. हा एक फुल सूट आहे. आणि आता साधारण टीनेज गोईंग कॉलेज स्कूल गोईंग करता असे कुर्तीज पण आहे त्यांच्यासाठी पण. धन्यवाद मॅम. थँक्यू. सीताफळमध्ये पण सीताफळाचं घर आहे त्याच्यात अंजीर क्रश अंजीर आहे. 100% घ्या. म्हणजे तुम्ही जर माझा टेस्ट केला 100% देवगड हापूस खाल्ल्याची आठवण येईल ही माझी गॅरंटी. म्हणजे मी आता तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगतो, एक छोटीशी टेस्ट घेऊ तुम्हाला त्याचा फरक जाणवतो. बरोबर स्वाद येतो ना आंब्याचा, देवगड हापूस खाल्ल्याचा. आणि काय प्राईस काय आहे? 130 ते 150 पाव किलोच्या रेंजमध्ये अवेलेबल आहे. आणि सेम वे बासुंदी पण आपल्याकडे आहे 4 प्रकारची. जी आहे गुलकंद, ही जायफळ वेलची, ही अंजीर आणि ही सीताफळ. फक्त घरी गेल्यानंतर आता खाणार नसाल तर डीप फ्रीज. ॲक्च्युअल याच्यामध्ये रिअल जांभूळ ह्याच्यामध्ये रिअल जांभूळ. आम्ही कधी त्याच्यात नुसता कलर किंवा इसेन्स घालत नाही जांभळाचा वगैरे. सेम गोज विथ श्रीखंड सगळे. पायनॅपल आहे, स्ट्रॉबेरी आहे, चिकू आहे. कसे आहेत? 130 ते 150ची पाव किलोची रेंज आहे. त्यानंतर बासुंदी आहे 4 प्रकारची, लोणी आहे आणि म्हशीचं तूप, गाईचं तूप हे तवर आणलेलं.
वेगवेगळी आहेत श्रीखंड आणि हे आज तुम्ही छोटे छोटे पॅक्स आणलेले आहेत या पाव किलोचे किलोचे आहेत आणि होलसेलसाठी पण माझ्याकडे आहेत 5 किलो 1 किलो. अच्छा. हां, या ह्याच्यामध्ये पण आहेत. म्हणजे जसं कॅटरर लॉबी आहे, हॉटेलियर्स आहेत किंवा बँकवे मॅनेजर्स आहेत. सो त्यांच्या इव्हेंटसाठी, लग्नासाठी, कुठल्याही समारंभासाठी मी होलसेलमध्ये पण देऊ शकतो. मोठे पॅक्स पण आहेत. हे आत्ता एक्झिबिशनसाठी हे रिटेल पॅकिंग मी आणलेलं आहे. आणि माझ्या याचं वैशिष्ट्य म्हणजे माझी जी कॉन्सेप्ट आहे ही द श्रीखंड पार्लर या नावाने मी ती कॉन्सेप्ट सुरू केलेली आहे. याच्यामध्ये आत्ता ॲज ऑन डेट 11 फ्लेवर्स आहेत. याच्यामध्ये अजून 2-3 फ्लेवर येणार आहेत. बहुतेक गुढीपाडव्याच्या दरम्यान माझं नवीन लॉन्चिंग असेल ते मी अनाऊन्स करेनच सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअपच्या दृष्टीने. आणि सगळ्यांनी आम्ही नवी मुंबईला लोकेटेड आहोत. काही ऑर्डर असेल तर साधारण 1-1.5 किलो असेल तर नियर बाय जिथे एक्झिबिशन आता समजा पार्ल्याचं आहे तर मी पार्ल्याला 1-2 दिवस आधी कोऑर्डिनेट करून इथे आणून देऊ शकतो. फक्त ह्याच्यावर माझा नंबर आहे किंवा हाही नंबर आहे ह्याच्यावर नंबर घेतला. नंबर त्या स्क्रीनवरती मी ॲड केलेलाच आहे. ठीक आहे, खूप धन्यवाद. थँक्यू. आम्हाला मी काढून घालून राहिल्यानंतर ते मंगळसूत्र आणि तन्मणी असं दोन्हीचं कॉम्बिनेशन वाटतंय ना. काय प्राइस आहे याची? 1050. त्यामध्ये आहे सगळं हे वेगळे कोरियन ज्वेलरी आहे. अच्छा, कोरियन ज्वेलरी आहे आणि 200 पासून 150 पासून हे 200 आहे, हे 550 वाले. अच्छा, इथे छोटे छोटे पण दिसत आहेत आपल्याला. हे 200 याच्यात कलर येते. कॉन्टॅक्ट नंबर जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर? माझं नाव साक्षी राऊत आहे. मी दादरमधनं आहे. माझं ब्रँड नेम आहे मणिकर्णिका बाय साक्षी राऊत. तुम्ही इंस्टाला पण तुम्ही फॉलो करू शकता. आपण नवीन नवीन अपडेट टाकत असतो. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8169625380. आंबोळीचा नाही तर छोटं पॅकिंग नाही का ताई? नाही असं नाही, त्याच्यापेक्षा छोटं नाही. परवा 100% आहे. रविवारी 100%. तुम्ही कुठे असता? नमस्कार. तर आज आपण इथे शक्तीचा जागर करतोय असं म्हणू शकतो. या चौघींनी आज धुरा धरली आहे देशस्थ ऋग्वेदी संघ इथल्या एक्झिबिशन्सची. तर काय सांगाल तुम्ही चौघींचं पण आम्हाला इंट्रोडक्शन हवं आहे आणि कसं काय एक्झिबिशनला सुरुवात झाली, या आधीची एक्झिबिशन्स, आत्ताचं एक्झिबिशन आणि नंतर पुढे येणारी एक्झिबिशन्स, या सगळ्याबद्दल आम्हाला माहिती हवी आहे. तर सुरुवात मी करते. मी पूर्वीपासून एक्झिबिशन करत होते. आमचं स्वतःचं पर्सनल होतं दोघींचं. मग आम्ही देशस्थ ऋग्वेदी संघाच्या तर्फे सुरुवात केली. आम्ही चौघी एकत्र आलो आणि इथं करूया म्हणजे. आणि ऑलवेज आमचा हॉल आहे स्वतःचा म्हणजे संस्थेचा आहे. आणि त्यामुळे तिथं असं छान होईल असं वाटतं. म्हणजे काय 4-5 वर्ष करतो त्याला त्यांचा रिस्पॉन्स मिळतो. स्टॉल्स खूप छान आहेत आणि एव्हरीवन इज हॅपी. आणि आमचं टीमवर्क आहे चौघींचं. त्यामुळे आता आमच्याकडे स्टॉल धारक येतात. मी तनुजा गोटीकर. मी अनघा कुलकर्णी. जसं आता तनुजा म्हणाली तसं की आता आमचं पण आता म्हणजे गेली 4-5 वर्ष आम्ही बनवतो स्टॉल, एक्झिबिशन भरवतो. आम्हाला रिस्पॉन्स सुंदर आहे. त्यामुळे आता तसं म्हणायला हरकत नाही की आम्हाला एवढं विशेष त्रास पडत नाही की जस्ट सांगितलं की स्टॉलवाले आपणहून येतात आणि दे आर ऑल्सो हॅपी. त्यांना पाहिजे तसं मिळतं. आमचं मोक्याचं ठिकाण आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या स्टॉलच्या मालाविषयी काही चिंता नसते की त्यांचा माल खपणारच. त्यामुळे दे आर ऑल्सो हॅपी. त्यामुळे आम्हालाही बरं वाटतं कारण ते आनंदी होऊन जातात. सगळ्यांनी आनंदी होऊन जाणं हे आमचं निर्धास्त आहे. तुम्ही काय सांगाल? मी ज्योती जोशी. तर या दोघी मला सिनियर आहेत. त्या सगळ्यांमध्ये मी लहान आहे. पण यांच्या अनुभवातनं मी खूप काही शिकत गेले आणि अजूनही शिकतेच आहे. आणि
इथे लोकसंग्रह वाढतोय, लोकांना आमचा आम्ही हे ऑर्गनाईज करतो ते आवडतंय. आम्हाला ते लोकांना इकडे येऊन बोलवतोय, त्यांच्या स्टॉल धारकांना त्यांना आनंद मिळतोय, त्यांचा खप चांगला होतो, त्याच्यात आम्हाला आनंद मिळतोय. हेच आमचा उद्दिष्ट आहे, संस्थेचं उद्दिष्ट हेच आहे की आपल्याला आम्ही ना नफा ना तोटा या तत्वावर हे सगळे राबवत आहे. खूप छान. मी अश्विनी नायक. मी आता गेले 2018 पासून आम्ही जवळजवळ इथं एक्झिबिशन करतोय. पहिलं हिचा एक्सपिरियन्स असल्यामुळे हिचा तनुजाचा आम्हाला ह्या ह्याच्यात खूप मदत झाली आणि आता हळूहळू आम्ही पण तिच्या ह्याच्याखाली सगळं शिकलो. त्यामुळे आता आम्हाला म्हणजे ह्याच्यासाठी सगळीकडे आमचं मार्केटमध्ये किंवा त्यांच्या ह्याच्यात सगळं देशस्थ ऋग्वेदी संघाचं नाव झालेलं आहे आणि त्या आमच्या नावावरती सुद्धा आम्हाला बरेच स्टॉलधारक फोन केला की बहुतेक स्टॉल बुक वगैरे करतात आणि त्यांचं सहकार्य वगैरे आम्हाला सगळ्यांना छान आहे. सगळे खुश आहेत देशस्थ ऋग्वेदीवरती. हो नक्कीच. देशस्थ ऋग्वेदी संघाचे हे 4 खांब आपण म्हणायला हवेत, जे इतक्या स्टॉलधारकांना आणि नवीन नवीन उद्योजकांना ज्यांच्याकडे स्वतःचे स्टॉल्स नाही आहेत, जे घरून आपला व्यवसाय करताय, त्यांच्यासाठी तुम्ही 4 जणी एक आधारस्तंभ आहात. तुम्हाला मायबोली ब्लॉग्स आणि मी नम्रता पंडित यांच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि एक सांगा असं वाटतं एक्झिबिशनमध्ये यांचे सेल होतात. अपार्ट फ्रॉम दॅट लोक कार्ड घेऊन जातात आणि वर्षभर त्यांच्या बिझनेसला लोक सांगतात फॉलोअप जो आपण म्हणतो बरोबर आहे, त्यांचा छान राहतो. आणि पुढचं एक्झिबिशन कधी आहे आतापासून त्यांची विचारणा सुरू होते. तर आम्ही वर्षातून एकदाच करतो. म्हणजे आता आमचा असा बिझनेस नाही, आम्ही एक सोशल कॉज त्याच्या खूप खूप छान वाटलं तुम्हाला चौघींनाही भेटून. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आम्हालाही खूप छान वाटलं. थँक्यू.